नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 16 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 15। स्पष्टीकरण, अलीकडेच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 15 मे 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी मे 15 रोजीच साजरा केला जातो, ज्याचा उद्देश समाजाचा मूलभूत घटक म्हणून कुटुंबांचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याशास्त्रीय मुद्द्यांबाबत जागरूकता वाढवणे हा आहे। प्रश्न 2, अलीकडेच बक्सा मधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली आहे, हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आसाम। स्पष्टीकरण, अलीकडेच अमेरिकेला निर्यात करण्यात आलेली बक्सा मधाची पहिली खेप आसाम राज्याशी संबंधित आहे। ही निर्यात आसामच्या बक्सा जिल्ह्यातून करण्यात आली आहे, जी एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत येते। या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सध्याच्या किमतींच्या तुलनेत सुमारे 43% अधिक मोबदला मिळण्याचा अंदाज आहे। आसाम राज्याची माहिती, राजधानी दिसपूर, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण आचार्य। आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी। आसामच्या पहिल्या रेडिओ पत्रकार लिली दास यांचे वयाच्या 90च्या वर्षी निधन झाले। पारंपरिक सुवोरी महोत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला। ईशान्य जनजातीय वसंत उत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन गुवाहाटी येथे झाले। बोहाग बिहू उत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर विद्यापीठात इनक्युबेशन सेंटरचा शुभारंभ केला। आसामने भौगोलिक मानांकन असलेल्या कार्बी आंगलोंग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली। प्रश्न 3, अलीकडेच मंत्रिमंडळाने धुलेरा आणि कोणत्या शहरादरम्यान भारताच्या पहिल्या सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अहमदाबाद। स्पष्टीकरण, अलीकडेच मंत्रिमंडळाने अहमदाबाद आणि धुलेरा दरम्यान भारताच्या पहिल्या स्वदेशी सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। गुजरातमध्ये असलेला हा 134 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर सरखेज अहमदाबादला धुलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राशी जोडेल। प्रश्न 4, अलीकडेच स्पेनमध्ये आयोजित 95व्या ला लिगाचे जेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बार्सिलोना। स्पष्टीकरण, मे 2026 मध्ये संपलेल्या 2025-26 हंगामात बार्सिलोनाने 95व्या ला लिगा या स्पॅनिश लीगचे जेतेपद जिंकले आहे। बार्सिलोनाने एल क्लासिकोमध्ये रिअल माद्रिदचा 2-0 ने पराभव करून हे जेतेपद पटकावले। हे बार्सिलोनाचे सलग दुसरे आणि त्यांच्या इतिहासातील एकूण 29वे ला लिगा जेतेपद आहे। प्रश्न 5, अलीकडेच व्ही डी सतीशन यांची कोणत्या राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, केरळ। स्पष्टीकरण, मे 2026 मध्ये काँग्रेस नेतृत्वाने ज्येष्ठ नेते व्ही डी सतीशन यांची केरळचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे। 2026च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या ऐतिहासिक विजयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। या आघाडीने 140 पैकी 102 जागांवर शानदार विजय मिळवला आहे। केरळ राज्याची माहिती, राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री व्ही डी सतीशन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी। संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्तीच्या दिशेने 20 शहरे उपक्रमात सामील होणारे वर्कला हे पहिले भारतीय शहर बनले आहे। गांडुळाची ड्रॉविडा वझानिया नावाची नवीन प्रजाती केरळमध्ये आढळली आहे। महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी केरळमध्ये निर्भया निशा उपक्रम सुरू केला जाणार आहे। अटुकल पोंगल सण केरळमध्ये साजरा करण्यात आला। केरळमध्ये गांडुळांच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या आहेत। भरती ओहोटीमुळे आलेल्या पुराला राज्यविशिष्ट आपत्ती घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे। संशोधकांनी टेट्राटेनियम पायकाडे नावाच्या एका नवीन वनस्पतीचा शोध केरळमध्ये लावला आहे। केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली आहे। प्रश्न 6, अलीकडेच सीबीआयच्या संचालकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्रवीण सूद। स्पष्टीकरण, अलीकडेच केंद्र सरकारने प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या संचालकपदी पुनर्नियुक्ती केली आहे। त्यांना सलग दुसऱ्यांदा सेवा विस्तार देण्यात आला असून कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने याला मंजुरी दिली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या।
संजय वात्स्यायन यांची मुंबईतील पश्चिम नौदल कमांडचे पुढील फ्लॅग ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. एन.एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आघाडीची बायोटेक कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या नवीन प्रमुख म्हणून क्लेअर मजुमदार यांची निवड करण्यात आली. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती करण्यात आली. ॲडोबीने मनोज नागपाल यांची जागतिक वितरण केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. एनसीएलटीचे नवीन अध्यक्ष अनुपिंदर सिंह ग्रेवाल बनले आहेत. प्रश्न 7. अलीकडेच अंमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी भारताच्या पहिल्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पोलीस स्टेशनला कोठे मंजुरी देण्यात आली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. अलीकडेच भारताच्या पहिल्या समर्पित अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पोलीस स्टेशनला दिल्लीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या विशेष पोलीस स्टेशनच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट 2027 पर्यंत नशामुक्त दिल्ली चे स्वप्न साध्य करणे आणि अंमली पदार्थाचे जाळे पूर्णपणे नष्ट करणे हे आहे. प्रश्न 8. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरविंद कुमार. स्पष्टीकरण. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समितीची स्थापना केली आहे. प्रश्न 9. अलीकडेच कुनू राष्ट्रीय उद्यानात 4 चित्त्याच्या बछड्यांचा मृत्यू झाला आहे. हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. अलीकडेच 4 चित्त्याच्या बछड्यांच्या मृत्यूमुळे चर्चेत असलेले कुनू राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यातील श्योपुर जिल्ह्यात आहे. प्राथमिक तपासात असा अंदाज आहे की त्यांचा मृत्यू इतर कोणत्याही प्राण्याच्या बहुधा बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला असावा. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. कार्बन शोषून घेणारे भारताचे पहिले शेवाळ वृक्ष भोपाळमध्ये लॉन्च करण्यात आले. 5 दिवसीय एकात्मिका पर्व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले. प्रगत कृषी मेळावा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन येथे करण्यात आले. भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत. बिमस्टेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली. बोत्सवानाहून आणलेल्या 9 चित्त्यांना भारताच्या कुनू नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. राष्ट्रीय कडधान्य क्रांतीची सुरुवात मध्य प्रदेशातून करण्यात आली. प्रश्न 10. अलीकडेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात भीममंडली पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, ओडिशा. स्पष्टीकरण. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील नक्तीदेऊल ब्लॉकमध्ये भीममंडली पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले आहे. हे स्थळ प्राचीन शैलकला आणि पुरातत्वशास्त्रीय महत्त्वासाठी प्रसिद्ध असून याला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाईल. येथे 10,000 वर्षांहून अधिक जुन्या प्रागैतिहासिक शैल चित्रकला आणि शिलालेख उपलब्ध आहेत. उद्देश: स्थानिक संस्कृतीला चालना देणे, पर्यटनाचा विकास आणि ऐतिहासिक वारशाचे जतन. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने ओडिशा किनारपट्टीवर ताराग्लाइड शस्त्रास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताने युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशात केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रोरकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले. ओडिशात देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली. जागतिक पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्ण पदक जिंकले. भारताचा पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिशात स्थापित करण्यात आला. ओडिशा आणि उत्तराखंडच्या पोलिसांना प्रतिष्ठित प्रेसिडेंट्स पोलीस कलरने सन्मानित करण्यात आले. जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन भुवनेश्वरमध्ये केले जाईल. प्रश्न 11. अलीकडेच कोणी आपल्या आपणापन या नवीन पुस्तकाची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, शिवराज सिंह चौहान. स्पष्टीकरण.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या अपनापन या नवीन पुस्तकाची घोषणा केली. या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या 35 वर्षाच्या सहवासाचे आणि अनुभवांचे वर्णन केले आहे. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. द क्युरियस अँड द क्लासिफाईड मनोज मुकुंद नरवणे. ए रोड वेल ट्रॅव्हल्ड आर.के. राघवन यांचे आत्मचरित्र. वी द पीपल ऑफ इंडिया टी.एम. कृष्णा. सब पर राम तपस्वी राजा आशुतोष अग्निहोत्री. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन कैलाश सत्यार्थी. टाइड्स ऑफ टाइम सुधा मूर्ती. अनलाइकली पॅराडाइज संजय राऊत. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मेरा भारत मेरा योगदान मोहीम सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दिल्ली. स्पष्टीकरण. दिल्ली सरकारने 14 मे 2026 रोजी मेरा भारत मेरा योगदान नावाची एक व्यापक जनमोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सुरू केलेल्या या 90 दिवसांच्या मोहिमेचा उद्देश इंधनाची बचत, प्रदूषणावर नियंत्रण आणि आर्थिक स्थिरतेला चालना देणे हा आहे. ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याच्या आवाहनानंतर सुरू करण्यात आली आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. सौदी अरेबिया. आता पाहू महत्त्वाची उजळणी. लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी मेघालयात सीएम इन्स्पायर योजना सुरू करण्यात आली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. पंतप्रधान मोदींनी हरदोई येथे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरम सरकारने आपत्तीच्या माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले. डॉक्टर शेखर सुमन बोरा यांना अमेरिकेत युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मॅशरूम मिशन सुरू केले आहे. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वाधिक परकीय चलन प्राप्त करणारा देश भारत ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युरोपीय राजकीय समुदायात सामील होणारा पहिला गैर युरोपीय देश कॅनडा बनला आहे. अपार सक्सेनाने इंटरनॅशनल मास्टरचे जेतेपद मिळवले आहे. मनोज अग्रवाल यांची पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026चे जेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले. सिक्कीम हे देशातील पहिले पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले राज्य घोषित झाले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील शेखा सरोवराला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासळीचे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू ठरले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य केला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.